नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, बिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा महत्त्वाचा असा विषय राहणार आहे PM किसान योजना. PM किसान योजनेची आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 3 ते 4 मुद्दे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला मुद्दा, आपला PM किसानचा हप्ता बंद झाला आहे का, तो कशा प्रकारे आपण चालू करू शकतो ते पण पाहणार आहोत. PM किसानची नवीन नोंदणी चालू झाली आहे. ह्या नवीन नोंदणीमध्ये आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, आवश्यक असणार आहे, कागदपत्रांची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर आपले काही जुने नोंदणी केलेली शेतकरी असतील त्यांची काही चुकीची दुरुस्ती करायची असेल किंवा आपले मोबाईल नंबर अपडेट करायचे असतील, हे देखील आपण आत्ता करू शकता. ह्या PM किसान योजनेमध्ये कोण पात्र आहे आणि कोण अपात्र असणार आहे योजनेमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की स्किप न करता पहा. तर मित्रांनो, PM किसान योजनेची आपण माहिती पाहूया. बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीच असेल की PM किसानचे आपल्याला वार्षिक 6,000 रुपये मिळत आहेत आणि राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याचे देखील आपल्याला 6,000 रुपये वार्षिक मिळणार आहे. म्हणजेच एकूण आपल्याला 12,000 रुपये मिळत आहेत. जर आपण ह्या योजनेसाठी पात्र असाल तर आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो, ह्या योजनेसाठी कोण पात्र आणि कोण अपात्र असणार आहेत, प्रथम आपण ते पाहूया. आपली 2019 पूर्वीची वारस हक्काने नोंद झालेली असेल फेरफारमध्ये, तर आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि आपल्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला एकाच वेळी लाभ घेता येणार आहे. म्हणजेच मित्रांनो, जर आपल्या कुटुंबातील 2 व्यक्ती लाभ घेत असतील, एकपेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असतील, तर एक व्यक्ती त्यातील अपात्र होणार आहे. तर मित्रांनो, आता पाहूया आपल्याला आवश्यक असणारे म्हणजे जे लागणारे डॉक्युमेंट असतील PM किसान योजनेसाठी ते आपण पाहूया. तर प्रथम आपल्याला पहिलं डॉक्युमेंट तुमचे नवीन डिजिटल 7/12 आणि 8 लागणार आहे. दुसरं डॉक्युमेंट म्हणजे आपलं 2019 पूर्वीचं फेरफार, ज्यामध्ये आपली वारस हक्काने नोंद आलेली असली पाहिजे, ते फेरफार लागणार आहे. त्याच्यानंतर तिसरं डॉक्युमेंट म्हणजे आपल्या जमिनीचा आधीचा जो मालक असेल, म्हणजे आई वडील जे कोणी असतील, त्यांचा मैतीचा दाखला असला पाहिजे. चौथं म्हणजे जर आपलं लग्न झालं असेल तर दोघांचे म्हणजे पती पत्नींचे आधार कार्ड लागणार आहे. 5वं विनंती अर्ज लागेल. तो विनंती अर्ज आपल्याला आपल्या जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रामधून किंवा आमच्याकडे देखील मिळू शकतो. मित्रांनो, ही सगळी डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावी लागणार आहेत आणि ही अपलोड केल्यानंतर आपल्याला पावती मिळते. ती पावती आणि हे सर्व डॉक्युमेंटची एक कॉपी आपल्याला आपल्या गावातील कृषी अधिकाऱ्याला किंवा आपल्या गावातील किंवा तालुक्यातील कृषी विभागामध्ये जमा करायची आहे. मित्रांनो, आणि जर आपला हप्ता बंद झाला असेल आणि जर आपण पात्र असाल तर ही प्रोसेस आपण पुन्हा करायची आहे. म्हणजेच आपला हप्ता पुन्हा चालू होऊ शकतो. आणि जर आपल्या नोंदणीमध्ये काही चुकीची दुरुस्ती करायची असेल तर ती देखील आपण करू शकता. मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या पुरंदर शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. आणि खालील दिलेल्या बेल आयकॉनवरती आणि नवीन हाईप नावाचे आयकॉन आले आहेत, बाजूला स्टार आहे, HYPE हाईप, ह्या आयकॉनवरती नक्की क्लिक करा. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि नवनवीन माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचली जाईल आणि आपल्या ह्या एका क्लिकमुळे आम्हाला देखील प्रोत्साहन मिळेल. तर मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.